निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत असलेलं श्री रामलिंग देवस्थान हे महादेवाचं प्राचीन शिवमंदिर आहे। हेमाडपंथी असलेले हे मंदिर वास्तुशिल्पाचा अप्रतिम आविष्कार आहे। या ठिकाणी सर्वत्र हिरवळ आणि मोठ्या प्रमाणात माकडांचा वावर देखील आहे। येथील शिवमंदिर आणि धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतं। अशी आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी जटायू पक्षी आणि रावणाचे युद्ध झालं। प्रभू श्रीराम सीतामातेच्या शोधासाठी वनवासात असताना या ठिकाणी आले होते। या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायूला पाणी पाजण्यासाठी त्यांनी एक बाण मारला। त्यामुळे तिथे गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली। इथेच जटायूचा मृत्यू झाला। ही समाधी जटायू पक्षाची आहे अशी आख्यायिका सांगितली जाते। तर प्रभू श्रीरामांनी शिवशंकराची आराधना करण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली आणि महादेवाची आराधना केली अशी आख्यायिका सांगितली जाते। हे ठिकाण रामाच्या पुण्यपदस्पर्शाने पावन झालेले आहे। ज्यावेळेस सीतेचं रावणानं अपहरण केलं आणि बालाघाटातून जात असताना जटायू पक्षाचं आणि रावणाचं युद्ध झालं। हे युद्ध झाल्यानंतर रावणानं जटायूला मारलं, पण जटायूनं प्राण धरून राम येईपर्यंत थांबले। राम शोधत आले असता जटायू पक्षाला बघितलं आणि जटायू पक्षानं सांगितलं की हे सीतेला रावणाने इकडे नेला, दक्षिणेच्या दिशेने हात करून सांगितलं। या पद्धतीनं त्याला त्यावेळेस पाण्याचे नव्हतं बहुतेक, रामानं बाण मारला, पाणी काढलं, त्याला पाणी पाजून विधिवत समाधी दिली आणि 3 दिवस लिंगाची स्थापना करून इथं उपासना केली। अशी ह्या देवस्थानची आख्यायिका आहे। मंदिराभोवती माकडांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे, तर हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे। या ठिकाणी वन विभागाकडून मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे। तर या ठिकाणी विविध पशु, पक्षी, प्राणी यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे प्राचीन देवस्थान अध्यात्माची प्रचिती देतं। इतकंच नाही तर मन प्रसन्न करतं।